नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 7चा प्रॅक्टिस सेट 12 सॉल्व करणार आहोत. इथे फर्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द HCF. फर्स्ट आहे 25 आणि 40. तर इथे तुम्हाला 25 आणि 40चा HCF फाइंड करायचा आहे. तर आपण हे प्राईम फॅक्टर्स मेथडने फाइंड करूया. आधी आपण 25चे प्राईम फॅक्टर्स करून घेऊया. 25 आता 25ला कोणत्या प्राईम नंबरने डिवाइड होईल? 2ने तर नाही होणार, 3ने पण नाही होणार, 5ने होते. मग इथे 5 लिहायचं. 5 5 जा 25. आता 5ला 5नेच डिवाइड होईल म्हणून 5 5 1 जा 5. मग आपण 25 इज इक्वल टू लिहू शकतो 5 × 5. आता 40चे करूया. 40ला 2ने डिवाइड होते, मग इथे 2 लिहायचा. 2 2 जा 4 0. आता 20ला कशाने डिवाइड होईल? 2ने होईल, मग 2 लिहायचा. 2 1 जा 2 0. तर 10ला पण 2ने होईल, मग 10 इथे 2 लिहायचा. 2 5 जा 10. तर 5ला 5नेच होईल. 5 1 जा 5. मग आपण लिहू शकतो 40 इज इक्वल टू 2 × 2 × 2 × 5. आता आपल्याला कॉमन फॅक्टर्स फाइंड करायचे आहेत. कोणकोणते आहेत? तर हे पहा, 5 इथे आहे 25मध्ये, इथे पण आहे. अजून कोणता कॉमन आहे का फॅक्टर? नाही आहे. त्याच्यामुळे आपण लिहू शकतो HCF इज इक्वल टू 5. म्हणजे आपल्याला थोडक्यात काय करायचं आहे, दोन जे नंबर्स दिले असतील त्यांचे प्राईम फॅक्टर्स फाइंड करायचे. त्यानंतर त्या फॅक्टर्समध्ये जे कॉमन फॅक्टर्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. इथे एकच कॉमन फॅक्टर आहे, त्याच्यामुळे इथे HCF येणार आहे 5. तर आता आपण सेकंड सॉल्व करूया. सेकंड आहे 56 आणि 32. तर आधी आपण 56चे प्राईम फॅक्टर्स करूया. तर इथे 2ने डिवाइड होईल, मग 2ने करूया. 2 2 जा 4 1 2 8 जा 16. आता परत 2ने डिवाइड होईल. 2 1 जा 2 2 4 जा 8. परत 2ने होईल. 2 7 जा 14. आता 7ला 2ने नाही होणार, 3ने पण नाही होणार, 5ने पण नाही होणार, मग 7ने होते. 7 1 जा 7. मग आपण लिहू शकतो 56 इज इक्वल टू 2 × 2 × 2 × 7. आता 32चे करूया. 2ने होईल. 2 1 जा 2 12 2 6 जा 12. परत 2ने होईल. 2 8 जा 16. परत 2ने होईल. 2 4 जा 8. परत 2ने होईल. 2 2 जा 4. परत 2ने 2 1 जा 2. मग आपण लिहू शकतो 32 इज इक्वल टू 2 × 2 × 2 × 2 × 2. मग आपल्याला आता कॉमन फॅक्टर्स शोधायचे आहेत. कॉमन फॅक्टर्स काय येतील? आहे 2 2 परत 2. आता HCF असणार आहे या कॉमन फॅक्टर्सचं मल्टिप्लिकेशन. म्हणजे 2 × 2 × 2 म्हणजे 8. म्हणजेच आपण बोलू शकतो 56 आणि 32चा HCF आहे 8. तुम्हाला हे प्राईम फॅक्टर्स कसे फाइंड करायचे पाहायचं असेल तर तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ पाहू शकता. त्याच्यात मी एक्सप्लेन केलं आहे प्राईम फॅक्टर्स कसे फाइंड करायचे. तर आता आपण थर्ड एक्झाम्पल सॉल्व करूया. थर्ड आहे 40 60 आणि 75. तर आधी आपण 40चे प्राईम फॅक्टर्स करून घेऊया. 2ने डिवाइड होतं, मग 2ने करूया. 2 2 जा 4 0 2 2 1 जा 2 0 2 5 जा 10 नंतर 5 1 जा 5. म्हणजेच 40 इज इक्वल टू 2 × 2 × 2 × 5. आता 60चे करूया. 2 3 जा 6 0 2 1 जा 2 10 2 5 जा 10. परत 2ने नाही डिवाइड होणार, मग आता 3ने करूया. 3 5 जा 15 5 1 जा 5. मग 60 इज इक्वल टू या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन 2 × 2 × 3 × 5. आता 75चे करूया. 2ने तर नाही डिवाइड होणार, 3ने होत आहे, मग 3ने डिवाइड करूया. 3 2 जा 6 3 5 जा 15. तर 25ला 5ने डिवाइड होईल, मग 5 5 जा 25. परत 5 1 जा 5. मग आपण लिहू शकतो 75 इज इक्वल टू 3
इंटू 5 इंटू 5. आता आपल्याला फाईंड करायचे आहेत कॉमन फॅक्टर्स कोणते आहेत. तर हे पहा, 2 तर कॉमन नाही होणार कारण याच्यामध्ये 2 नाही आहे. तर 3 40मध्ये नाही आहे म्हणून 3 पण नाही होणार. 5 आहे का कॉमन हे पहा, 5 सगळ्यांमध्ये कॉमन आहे म्हणून आपण लिहू शकतो HCF इज इक्वल टू 5. तर आता आपण हे एक असं सॉल्व केलं आहे, हे आपण कंबाईन करून देखील सॉल्व करू शकतो. ते कसं, इथे लिहायचं 40, त्यानंतर 60 आणि 75. आता आपल्याला चेक करायचं आहे की या सगळ्यांना कोणत्या प्राईम नंबरने डिव्हाइड होतं आहे. तर तुम्ही चेक केलं तर या सगळ्यांना 2ने तर नाही होणार, 3ने पण नाही होणार, तर 5ने होतं आहे. मग इथे 5 लिहायचं. आता 5ने डिव्हाइड करून घ्यायचं. 5 8 जा 40, 5 1 जा 5 10, 5 2 जा 10. त्याच्यानंतर 5 1 जा 5, 5 5 जा 25. आता चेक करूया या तिघांना कोणत्या प्राईम नंबरने डिव्हाइड होतं आहे. तर अशा कोणत्याच प्राईम नंबरने या तिघांना डिव्हाइड नाही होणार म्हणून आपण बोलू शकतो HCF इज इक्वल टू 5. कारण HCF काय असतो, कॉमन फॅक्टर्सचं मल्टिप्लिकेशन ना. तर या तिघांमध्ये कोणता कॉमन फॅक्टर आहे 5, म्हणून आपण HCF इज इक्वल टू 5 लिहू शकतो. आणि जर तुम्ही इथे अजून एका नंबरने डिवाइड होत असेल तर त्याने डिवाइड करून घ्यायचं. मग इथे जे येतील म्हणजे या लाईनमध्ये जे काही कॉमन फॅक्टर्स येतील त्यांचं मल्टिप्लिकेशन असणार आहे HCF. तर आपण हे या मेथडने केलं तरीसुद्धा सेम आन्सर आले, या मेथडने पण सेम आन्सर आले. तर तुम्ही असं कोणत्याही मेथडने सॉल्व करू शकता. तर आता आपण 4th एक्झाम्पल पाहूया. 4th आहे 16 आणि 27. तर आधी आपण 16चे कॉमन फॅक्टर्स करून घेऊ, प्राईम फॅक्टर्स फाइंड करूया. 2 8 जा 16, त्याच्यानंतर परत 2ने डिवाइड होतं आहे, 2 4 जा 8, परत 2ने होतं आहे, 2 2 जा 4, परत 2ने होतं आहे, 2 1 जा 2. आता आपण लिहू शकतो 16 इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. आता 27चे करूया. 27ला 2ने डिवाइड होतं आहे, 2ने नाही होणार, मग 3ने करूया. 3 9 जा 27. आता परत 3ने डिवाइड होतं आहे, मग 3ने करूया. 3 3 जा 9, परत 3ने होतं आहे, मग 3 1 जा 3. मग आपण लिहू शकतो 27 इज इक्वल टू 3 इंटू 3 इंटू 3. झालं ना. आता आपल्याला चेक करायचं आहे की या दोघांमध्ये कोणते प्राईम फॅक्टर्स कॉमन आहेत. तर हे पहा, 2 तर इथे नाही आहे, 3 पण कॉमन नाही, म्हणजे एक पण कॉमन फॅक्टर नाही आहे म्हणून आपण बोलू शकतो यांचा HCF आहे 1. ज्यावेळी कोणताही कॉमन फॅक्टर नसतो तेव्हा आपण बोलू शकतो त्यांचा HCF असतो 1. तर आता आपण 5th एक्झाम्पल पाहूया. 5th आहे 18 32 अँड 48. तर आपण हे कंबाईन सॉल्व करणार आहोत. इथे 18 लिहायचा, 32 अँड 48. तर या तिघांना कोणत्या प्राईम नंबरने डिवाइड होईल, 2ने होतं आहे, मग 2ने करूया. 2 9 जा 18, 2 1 जा 2, 2 6 जा 12, 2 2 जा 4, 2 4 जा 8. आता या तिघांना कोणत्या नंबरने डिवाइड होतं आहे का, 2ने तर नाही होणार सगळ्यांना, 3ने नाही होणार, 5ने पण नाही होणार. म्हणजे आपल्या असं लक्षात येतं या तिघांना अजून कोणत्याच प्राईम नंबरने डिवाइड होत नाही या तिघांना. त्याच्यामुळे आपण बोलू शकतो HCF इज इक्वल टू 2. तर आता आपण 6th पाहूया. 6th आहे 105 आणि 154. तर आधी आपण 105चे प्राईम फॅक्टर्स फाइंड करूया. तर याला 2ने नाही डिवाइड होणार, 3ने होईल, मग 3ने करूया. 3 3 जा 9, 15, 3 5 जा 15. आता याला 2ने पण नाही डिवाइड होणार, 3ने होणार नाही, आता 5ने होतं आहे, मग 5 लिहूया इथे. 5 7 जा 35, त्याच्यानंतर 7 1 जा 7. म्हणजे आपण लिहू शकतो 105 इज इक्वल टू 3 इंटू 5 इंटू 7. आता 154चे करूया. 2ने डिवाइड होईल, मग 2ने करूया.
2 7 जा 14, परत 1 4, 2 7 जा 14. आता याला 2ने तर नाही होणार, 3ने पण नाही होणार, 5ने पण नाही होणार, 7ने होईल. मग 7ने करूया. 7 1 जा 7, 7 1 जा 7. आता 11 तर प्राईम नंबर आहे, त्याच्यामुळे 11ला 11ने डिवाइड होईल. 11 1 जा 11, म्हणजे आपण लिहू शकतो 154 इज इक्वल टू 2 इंटू 7 इंटू 11. आता आपण पाहणार आहोत प्राईम फॅक्टर्स कोणते कॉमन आहेत. तर हे पहा, 3 तर नाही आहे, 5 पण कॉमन नाही आहे, 7 कॉमन आहे. हे पहा, त्याच्यामुळे आपण बोलू शकतो HCF इज इक्वल टू 7. हे मी असं सेपरेट करते, पण तुम्ही हे सगळं कंबाईन करून देखील सॉल्व करू शकता. आता आपण 7 पाहूया. 7 आहे 42, 45 आणि 48. तर इथे लिहूया 42, 45 आणि 48. तर आता पाहूया या तिघांना कोणत्या प्राईम नंबरने डिव्हाइड होत आहे. 2ने तर नाही होणार, 3ने सगळ्यांना डिव्हाइड होईल. मग 3ने करून घेऊया. 3 1 जा 3, 12, 3 4 जा 12, 3 1 जा 3, 15, 3 5 जा 15, 3 1 जा 3, 18, 3 6 जा 18. आता या तिघांना कोणत्या प्राईम नंबरने डिव्हाइड होईल का? कोणत्याच प्राईम नंबरने या तिघांना पण डिव्हाइड होणार नाही. त्याच्यामुळे आपण बोलू शकतो की HCF इज इक्वल टू 3. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय करायचं आहे, हे सगळे प्राईम नंबर्स लिहायचे आणि आता आपण पाहायचं या तिघांना पण कोणत्याही एकाच प्राईम नंबरने डिव्हाइड होतं आहे का. या तिघांना पण 3ने डिव्हाइड होतं आहे, 42ला पण होतं आहे, 45ला होतं आहे आणि 48ला पण होतं आहे. त्याच्यामुळे आता 3ने डिव्हाइड करून घ्यायचं. आता चेक करूया या तिघांना पण एकाच प्राईम नंबरने डिव्हाइड होतं आहे का. नाही होणार. त्याच्यामुळे आपण बोलू शकतो HCF इज इक्वल टू 3. हे तुम्ही असं देखील सॉल्व करू शकता. म्हणजे 42चे प्राईम फॅक्टर्स करायचे, 45चे करायचे, 48चे करायचे आणि नंतर चेक करायचं कोणते प्राईम फॅक्टर्स कॉमन आहेत. आणि जे प्राईम फॅक्टर्स कॉमन असतील त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, तुम्हाला HCF मिळेल. तर आता आपण 8 सॉल्व करूया. 8 आहे 57, 75 आणि 102. तर इथे आपण लिहून घेऊया 57, 75 आणि 102. तर आता आपण चेक करणार आहोत या तिघांना पण कोणत्या प्राईम नंबरने डिव्हाइड होतं आहे. तर या तिघांना 2ने तर डिव्हाइड नाही होणार कॉमन. आता 3ने या तिघांना पण डिव्हाइड होतं, मी इथे 3 लिहूया. तर 3ने डिव्हाइड करून घेऊया. 3 1 जा 3, 27, 3 9 जा 27, परत 3 1 जा 3, नाही 3 2 जा 6, 15, 3 5 जा 15, 3 3 जा 9, 12, 3 4 जा 12. आता आपण पाहूया या तिघांना पण कोणत्या प्राईम नंबरने डिव्हाइड होतं आहे. या तिघांना पण अशा एकाच प्राईम नंबरने डिव्हाइड होणार नाही, कारण 19 ही तर प्राईम नंबर आहे. त्याच्यामुळे 19ला बाकी कोणत्याच प्राईम नंबरने डिव्हाइड होणार नाही आणि या सगळ्यांना 19ने तर डिव्हाइड होत नाही. म्हणजे या तिघांना पण एकाच प्राईम नंबरने डिव्हाइड नाही होणार, म्हणून आपण बोलू शकतो HCF इज इक्वल टू 3. तर आता आपण 9th एक्झाम्पल सॉल्व करूया. 9th आहे 56 आणि 57. तर आधी आपण 56चे प्राईम फॅक्टर्स फाइंड करूया. आता 56ला 2ने डिव्हाइड होतं, मग इथे 2ने करून घेऊया. 2 2 जा 4, 16, 2 8 जा 16, परत 2ने होईल. 2 1 जा 2, 2 4 जा 8, परत 2ने होईल. 2 7 जा 14, त्यानंतर 7 1 जा 7. म्हणजेच आपण लिहू शकतो 56 इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 7. आता 57चे प्राईम फॅक्टर्स करूया. 57ला 2ने डिवाइड नाही होणार, 3ने होईल. मग इथे 3 लिहूया. 3 1 जा 3, 27, 3 9 जा 27. आता 19 ही प्राईम नंबर आहे, त्याच्यामुळे 19ला 19ने डिवाइड होईल. 19 1 जा 19. मग आपण लिहू शकतो 57 इज इक्वल टू 3 इंटू 19. आता चेक करूया या दोघांमध्ये कोणते प्राईम फॅक्टर्स कॉमन आहेत. तर तुम्ही पाहिलं तर एक देखील कॉमन फॅक्टर नाही आहे, त्याच्यामुळे आपण बोलू शकतो HCF इज इक्वल टू
1. तर आता आपण 10th एक्झाम्पल सॉल्व करूया. 10th आहे 777,315,588. तर आपण हे लिहून घेऊया 777, 315, 588. आता आपण पाहणार आहोत या तिघांना पण कोणत्या प्राईम नंबरने डिव्हाइड होत आहे. तर तुम्ही पाहिलं तर या तिघांना पण 2ने तर डिव्हाइड नाही होणार. 3ने होत आहे का? होईल 3ने डिव्हाइड. तर 3ने डिव्हाइड होत आहे की नाही हे कसं चेक करायचं? हे डिजिट्स आहेत यांची सम करायची आणि त्या समला जर का 3ने डिव्हाइड होत असेल तर या नंबरला 3ने डिव्हाइड होईल. 7 + 7 किती होतात? 14. 14 + 7 किती होतात? 21. 21ला 3ने डिव्हाइड होत आहे म्हणजे 777ला पण 3ने डिव्हाइड होईल. इथे पहा 5 + 1 6, 6 + 3 9, 9ला 3ने डिव्हाइड होत आहे म्हणजे 315ला पण 3ने डिव्हाइड होईल. इथे पहा 8 + 8 16, 16 + 5 21, 21ला 3ने डिव्हाइड होत आहे म्हणजे या नंबरला पण 3ने डिव्हाइड होणार. तर आपण मग 3ने डिव्हाइड करून घेऊया. 3 काय होईल? 3 2 6 17, 3 5 15, 2 27, 3 9 27. आता परत इथे 3ला डिव्हाइड करूया. 3ने डिव्हाइड करूया 315ला. 3 1 3 0, 3 5 15. आता याला 3ने डिव्हाइड करूया 588ला. 3 1 3 28, 3 9 27, 18, 3 6 18. आता आपण पाहणार आहोत या तिघांना पण कोणत्या प्राईम नंबरने डिव्हाइड होत आहे. तुम्ही जर का पाहिलं तर या तिघांना पण 2ने डिव्हाइड नाही होणार, 3ने पण नाही होणार कारण 5 + पण होता 6 आणि 6ला 3ने डिव्हाइड होतं म्हणजे 105ला 3ने डिव्हाइड होईल. पण इथे पहा 9 + 2 11, 11 + 5 16, 16ला 3ने डिव्हाइड नाही होत म्हणजे या नंबरला 3ने डिव्हाइड नाही होणार. म्हणून आपण बोलू शकतो या तिघांना पण 3ने डिव्हाइड नाही होऊ शकत. याला होतंय पण आपल्याला कॉमन पाहायचं आहे की या सगळ्यांना पण एकाच प्राईम नंबरने डिव्हाइड व्हायला पाहिजे. तर 5ने पण नाही होणार, 7ने होतंय. तर 7 इथे लिहूया. 7 3 21, 49, 7 7 49. आता याला डिव्हाइड करूया 7ने. 7 1 7, 35, 7 5 35. तर याला 7ने डिव्हाइड करूया. 7 2 14, त्यानंतर 5 56, 7 8 56. आता आपण पाहूया या तिघांना पण कोणत्या प्राईम नंबरने डिव्हाइड होतं. जर तुम्ही पाहिलं तर 37 ही एक प्राईम नंबर आहे, त्याच्यामुळे 37ला फक्त 37नेच डिव्हाइड होईल. त्याच्यामुळे या तिघांना पण एकाच कॉमन प्राईम नंबरने डिव्हाइड नाही होऊ शकत. त्याच्यामुळे आपण बोलू शकतो HCF = 3 × 7. 3 × 7 म्हणजे इथे जे आले त्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच HCF = 21. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन 10th पण सॉल्व केला आहे आणि आपण क्वेश्चन 1 कंप्लीट सॉल्व केला आहे. तर आता आपण क्वेश्चन 2 पाहणार आहोत. सेकंड क्वेश्चन आहे फाइंड द HCF बाय डिव्हिजन मेथड अँड रिड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म. हे असे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी मी आधी एक्सप्लेन केलं आहे की कसं करायचं. आधी बिगर नंबरला स्मॉलर नंबरने डिव्हाइड करायचं. तर इथे बिगर नंबर आहे 525 आणि स्मॉलर नंबर आहे 275. तर 525ला 275ने डिव्हाइड करायचं. 525 275. तर हे काय होईल 275 1 275. तर सबट्रॅक्ट करून घेऊया 0. त्यानंतर 7 5 250. तर आता आपल्याला 250ने या प्रिव्हियस डिव्हायझरला डिव्हाइड करायचं. प्रिव्हियस डिव्हायझर काय आहे 275. तर 250ने 275ला डिव्हाइड करायचं.
तर काय होईल 250 वजा 250. तर इथे काय मिळेल आपल्याला रिमाइंडर 25. आता या 25ने प्रिवियस डिव्हायजरला डिव्हाइड करायचं म्हणजेच 250ला 25 10 250. आणि आपला HCF असणार आहे 25. मी एक्सप्लेन करते मी काय केलं आहे. आधी आपण करायचं बिगर नंबरला स्मॉलर नंबरने डिव्हाइड करायचं. बिगर नंबर आहे 525 आणि स्मॉलर नंबर आहे 275. तर 525ला 275ने डिव्हाइड करायचं. तर काय होईल 275 वजा 275. त्यानंतर आपल्याला रिमाइंडर मिळाली आहे 250. आता 250ने या प्रिवियस डिव्हायजरला डिव्हाइड करायचं म्हणजेच 275ला. तर ते काय होईल 250 वजा 250 आणि रिमाइंडर मिळाली आहे 25. आता या 25ने प्रिवियस डिव्हायजरला डिव्हाइड करायचं म्हणजेच 250ला. तर आपल्याला काय मिळेल 25 10 250 आणि इथे रिमाइंडर 0 मिळाली. आणि ज्या स्टेपला आपल्याला रिमाइंडर 0 मिळाली आहे तो असणार आहे आणि त्या स्टेपचा डिव्हायजर असणार आहे आपला HCF. या स्टेपला आपल्याला रिमाइंडर 0 मिळाली आणि या स्टेपचा डिव्हायजर काय आहे 25 म्हणजेच 25 असणार आहे आपला HCF 275 आणि 525चा. तर हे जे आपण डिव्हाइड करत आहोत ना प्रिवियस डिव्हायजरला रिमाइंडरने, तर हे तोपर्यंत चालू ठेवायचं आहे जोपर्यंत तुम्हाला रिमाइंडर 0 मिळत नाही. तर आता आपण याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये रिड्यूस करणार आहोत. तर याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये रिड्यूस करण्यासाठी मी सांगितलं होतं की या HCFने डिव्हाइड करायचं न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला. तर आता आपण करून घेऊया. 275 अपॉन 525 इज इक्वल टू 275 डिवायडेड बाय 25 अपॉन 525 डिवायडेड बाय 25. तर हे काय होईल, तर इथे डिवाइड केल्यावर काय होईल 25 वजा 25 25 वजा 25. तर परत याला 25ने डिवाइड करूया. तर ते काय मिळेल आपल्याला 25 2 जा 50. त्यानंतर 25 वजा 25 म्हणजे आपल्याला आपण बोलू शकतो की याला आपण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये 11/21 असे लिहू शकतो. तर आता आपण सेकंड पाहणार आहोत. सेकंड आहे 76/133. तर आधी आपण यांचा HCF फाइंड करूया. बिगर नंबरला स्मॉलर नंबरने डिव्हाइड करायचं. बिगर नंबर आहे 133, याला स्मॉलर नंबर म्हणजे 76ने डिव्हाइड करूया. 76 वजा 76. तर हे सबट्रॅक्ट करून घेऊया. 7 5. तर हे सबट्रॅक्ट केल्यावर आपल्याला मिळालं आहे 57. आता या 57ने प्रिवियस डिव्हायजरला डिव्हाइड करायचं म्हणजे 76ला. तर काय मिळेल आपल्याला 57 वजा 57. इथे 9 मिळालं आहे 19. तर आपण 57ने 76ला डिव्हाइड केलं आपल्याला रिमाइंडर 19 मिळाली आहे. आता या 19ने प्रिवियस डिव्हायजरला डिव्हाइड करायचं. प्रिवियस डिव्हायजर काय आहे 57. आता 19ने 57ला डिव्हाइड करूया. तर काय मिळेल 19 3 जा 57. आपल्याला इथे रिमाइंडर 0 मिळाली आहे. आता आपला HCF काय असणार आहे, ज्या स्टेपला रिमाइंडर 0 मिळाली त्या स्टेपचा डिव्हायजर म्हणजेच 19. आता आपल्याला याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये रिड्यूस करायचं आहे. तर याच्या न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला HCFने डिव्हाइड करायचं म्हणजे आपण लिहू शकतो 76/133 इज इक्वल टू 76 डिवायडेड बाय 19 आणि 133 डिवायडेड बाय 19. तर आपण 76ला 19ने डिव्हाइड केलं आपल्याला मिळेल 4 आणि 133ला 19ने डिव्हाइड केलं आपल्याला मिळेल 7. म्हणजेच आपण 76/133ला 4/7 असं लिहू शकतो. तर आता आपण थर्ड पाहूया. तर आधी आपण बिगर नंबरला स्मॉलर नंबरने डिव्हाइड करून घेऊया. बिगर नंबर आहे 161 आणि स्मॉलर नंबर आहे 69.
तर 161ला 69ने डिव्हाइड करून घेऊया. तर हे काय मिळेल, 69 2 जा 138. तर आपण हे सबट्रॅक्ट करून घेऊया. तर आपल्याला इथे मिळालं आहे 23. आता 23ने प्रिव्हियस डिवायझरला डिव्हाइड करायचं म्हणजे 69ला. तर 23 3 जा 69. इथे आपल्याला रिमाइंडर 0 मिळाली आहे. तर आपला HCF असणार आहे 23. म्हणजे ज्या स्टेपला आपल्याला रिमाइंडर 0 मिळाली त्या स्टेपचा डिव्हायझर म्हणजेच 23. आता आपल्या 161/69ला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये रिड्यूस करायचं आहे. तर ते कसं करणार आपण, याच्या न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला 23ने डिव्हाइड करायचं म्हणजेच HCFने डिव्हाइड करायचं. तर 161ला 23ने डिव्हाइड केल्यावर आपल्याला मिळेल 7 आणि 69ला 23ने डिव्हाइड केल्यावर आपल्याला मिळेल 3. म्हणजेच आपण याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये 7/3 असं लिहू शकतो. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन 2 पण कंप्लीट सॉल्व केला आहे आणि प्रॅक्टिस सेट 12 कंप्लीट सॉल्व केला आहे.